आज मुद्दाम नाही तर चुकून एका सशाचं पिल्लू ट्रॅक्टर खाली गेलं. त्या पिल्लाचं काय झालंय आपण शेवटला तर बघूच. त्याआधी तुम्ही मला एक सांगा, कोणाकोणाच्या रानाला झाला सेपरेट रोड आहे तेवढं सांगून द्या एकदा कमेंट मध्ये. फवारताना जर एखादा नोजल नाही बंद पडला तर माझी फवारणी होत नाही. तसंच एक नोजल आज पण बंद पडला, त्याच्यावरची कॅप काढस्तोर चालू झाला आणि सगळं औषध तोंडावर उडून आलं. चायला असल्या धांद्याच्या माझ्या जागी दुसरं कोण असतं तर ते पण असंच बोलला असतं. पण जाऊ द्या, कोणाकोणाकडे तर ब्लोअर पण नाही, ते हाताने फवारतात. त्याच्यापेक्षा एखादा नोजल बंद पडलेला कधी पण चांगला. द्राक्ष विकल्यावर लोकांना फक्त मालाचे पैसे किती झाले एवढं विचारायला तेवढं चांगलं वाटतं. इसके लिए आपने कितने एफर्ट्स लिए हे ये कोई नहीं जानना चाहता है भाई. तेवढ्यात मला एक सशाचं पिल्लू दिसलं आणि ते 2-3दा दिसलं. ते सारखंच ट्रॅक्टर खाली आलेलं म्हणून पळत जाऊन एकदा पकडायचा प्रयत्न केला, पण ते काय सापडत नव्हतं. दिसायला बारकं होतं, पळायला जरा कडवाटच होतं, तरी पण सापडलंच. पकडून ठेवल्यावर ते अजिबात हलायला तयार नव्हतं हातावरून. आणि याला घरी तर काय मी घेऊन जाऊ शकत नव्हतो, कारण की घरी मांजराच्या एवढ्या टोळ्या येत्या की त्यातली एखाद्या ह्याचा नाश्ताच बनवून टाकन. त्यामुळे मी त्याला रानात तिथं सोडून दिला. त्या सस्याच्या कासवाच्या गोष्टी सारखं ते टुनू टुनू उड्या मारत निघून गेला. धन्य से दोस्त को अलविदा करके मैं अपने काम पे लौट आया.